कावासाकी. सो हा ब्लॉग मी मराठीमध्ये कंटिन्यू करतो. सो आपण बोलत होतो या गाडीविषयी. तर ही गाडी मी 2025 31 मे या तारखेला घेतली आहे. हे 2025चं मॉडेल आहे. हे मॉडेल इंडियात इम्पोर्ट करण्यात आलं आहे, जे की कावासाकी शोरूमला उपलब्ध नाही आहे. त्यामुळे मला कोणीतरी यूट्यूबवरती कमेंट केली होती, हाऊ कॅन आय गेट दिस बाईक ब्रो. सो आय डोंट नो हाऊ कॅन यू गेट दिस बाईक. माझा खूपच चांगला मित्र आहे एक मुंबईचा डीलर. त्याने मला ऑफर केली, मला आवडली, मी घेतली. कितीला घेतली, कशी घेतली ते मी सांगू इच्छित नाही. तर ह्या गाडीची स्पेशालिटी म्हणजे ही आहे कावासाकी निंजा H2. आणि H2 नाशकात एकच आहे, म्हणजे ती खूपच स्पेशल आहे. बाकी त्याच्यात इंजिन रेग्युलर आपलं 998 CCचं आहे, ज्याला की एक छोटंसं सुपरचार्ज येतं, सुपरचार्जर. त्याच्यामुळे ते इंजिन सुपरचार्जड आहे आणि फक्त त्याच गोष्टीमुळे त्याची किंमत एवढी आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे हिचा पेंट. या गाडीवर जो रंग देण्यात आलेला आहे तो अतिशय उत्तम क्वालिटीचा आणि अतिशय महागडा रंग आहे, असं मी कावासाकीच्या ब्रॉशरवरती वाचलं, की ज्याला सेल्फ हिलिंग पेंट म्हणतात. त्याच्यावरती मायनर काही स्क्रॅचेस पडले, म्हणजे स्क्रॅचेसमध्ये ज्या ग्रेड असतात 1, 2, 3 तर अप टू 7th ग्रेड स्क्रॅच हा पेंट स्वतः रिपेअर करतो. त्याला उन्हामध्ये गाडी लावून टाकली की UV रेजच्या मदतीने तो स्वतःला हील करतो. असं सेल्फ हिलिंग पेंट या गाडीला कावासाकीवाल्यांनी लावून दिलेला आहे. मला वाटत नाही तो एवढं महाग असेल, पण त्यांनी तो महाग आहे असं सांगितलं तर ओके, आहे तर आहे. पण तो दिसतो सुंदर. म्हणजे तुम्हाला आवडेल ही गाडी रिॲलिटीमध्ये बघितली ना, छान दिसते. त्याचबरोबर या गाडीला आहे 6 गिअर, बाकीच्याच गाड्यांप्रमाणे. 6 गिअर एकदम छान आहेत. आता एवढा खर्च केल्यानंतर मी हेच म्हणू शकतो. आता माझी गाडी झाली आहे 140 किलोमीटर फक्त. तर 1000 किलोमीटर पूर्ण होईपर्यंत मला 4-5 RPMच्या वरती गाडी चालवू नको असं एका सज्जनाने सांगितलं आहे. त्यामुळे मी काय गाडी त्याच्यावरती चालवणार नाही. तर ऑटोमॅटिकच 6व्या गिअरमध्ये 4-5 हजार RPM म्हणजे 100ची स्पीड लिमिट माझ्या गाडीला ऑटोमॅटिकच लागलेली आहे, की जी सेल्फ कंट्रोल्ड आहे. तशी पिळली तर मी पूर्ण 299पर्यंत पोहोचू शकतो, पण मला पोहोचायचं नाही आहे. बाकी ह्या आधी माझ्याकडे जवळपास सर्व स्पोर्ट बाईक होऊन गेल्यात, सर्व कंपन्यांच्या. BMW, डुकाटी, कावासाकीची ZX 10R, ZX 14R, सुझुकीची हायाबुझा, प्रत्येक जनरेशन प्रत्येक कलरमध्ये माझी घेऊन झालेली आहे. त्यातल्या त्यात मला ही जरा छान वाटली. हिला फक्त त्यांनी क्रूज कंट्रोल द्यायला हवं होतं असं माझा पर्सनल ओपिनियन आहे. कारण ह्याच्या आधी माझ्याकडं कावासाकी निंजा H2 SX होती, तर तिला क्रूज कंट्रोल असल्यामुळे मला क्रूज कंट्रोलची प्रचंड सवय झालेली आहे. आणि 10R एवढी काय याची पोझिशन ॲग्रेसिव्ह नाही आहे, रायडिंग पोझिशन. तर म्हणजे मला एवढं काय पाठ दुखणं वगैरे ह्याच्यावर काय होणार नाही, त्यामुळे हॅपी आहे. बाकी इंजिनची रिफाईनमेंट म्हणावं तर खूपच रिफाईंड इंजिन आहे.
वाटत नाही चालवताना. जे की डुकाटीची गाडी घेतल्यावर भीती वाटते. कुठून काय कधी आवाज सुरू होतो कधी संपतो काही समजत नाही. डुकाटीमध्ये पावर प्रचंड असते, पण मग हेल्मेटमध्ये आवाज जेवढा कमी येईल तेवढं चांगलं. डुकाटीची अशी गोष्ट आहे. त्याचबरोबर या गाडीला बाय डायरेक्शनल क्विक शिफ्टर्स आहेत. तर मला अप्पर शिफ्टिंगला खूपच स्मूथ वाटते ही गाडी. पण अजून डाऊन शिफ्ट्स तेवढे सॉफ्ट झालेले नाही आहेत. रादर ते कधी होतील ते मला माहिती पण नाही आहे. सुंदर गाडी आहे. सध्या तर आपण ग्लाइडच करतोय हे गाडीवर. 80 90 100 80 90 100. क्विक शिफ्टर्स जे प्रचंड स्मूथ आहेत. डाऊन शिफ्ट्स अजून थोडे हिसके देतात, पण क्विक शिफ्टर्स आहे एकदम. त्याचबरोबर मी पूर्णपणे वाकून बसू शकत नाही आहे, त्यामुळे एअर ड्रॅग भरपूर प्रमाणात लागतो आहे. ज्या प्रमाणात एअर ड्रॅग लागतो आहे त्या प्रमाणात मान दुखायचे चान्सेस मला वाटतं आहेत या गाडीवर असू शकतं. तर आपण हिचं वायझर अपग्रेड करणार असा माझा विचार आहे. मी आतमध्ये एंट्री करताना पहिले जातो मागून म्हणजे तुझे नाव मी तर आत्ताच डिस्कस झाल्याप्रमाणे मला गाडी चालवायला लावलेली आहे. मी मधल्या लेनमध्ये खूप हळू चालवत होतो असं त्याचं मग म्हणणं पडलं. तर ओके, मी आता थर्ड लेनमध्ये चालवतो. जिथे थर्ड असेल तिथे थर्ड, जिथे सेकंड असेल तिथे सेकंड. सो मी आजची ही दुसरी राईड रेन मोडमध्ये करत आहे. असं पण गाडी पळवायची नाही तर वाय नॉट, म्हणून रेन मोडमध्येच आज गाडी चालू आहे. रेन मोडमध्ये गाडी एवढी छान बिगिनर बाईक आहे.
150 किलोमीटर कंप्लीट झाले आहे बाईकची. 7:57 आणि आपण पोहोचलो आहे स्टारबक्स टाटा अलायन्स अशा ठिकाणी जिथे की काम चालू आहे. माझ्या मते वटपौर्णिमेची तयारी चालू आहे स्टारबक्समध्ये. चांगलं आहे. बाय.